रात्र 19वी. दुर्वांची आजी. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहायला आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते. चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात. कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बडमोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते. जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडायस लावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे भावे सत्य धर्मा सहाय्य. चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. घातली या भय नरका जाणे. हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकात जातो. सत्कर्म सिद्धीत जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडायच्या असोत तेथे हजर. आम्हाला जर कोणी विचारले आजी कुठे गेली तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असंच म्हणत असू. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेलाने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहीत नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असं ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणि तो मंतरलेल्या पेंडीचा तुकडा म्हशीस व गाईस खावयास द्यायचे. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीस तेल लावयास बोलावले जायचे. तिने चोळले की गुण यायचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भरभर ते जिरवीत असे. दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारची बियाणे असायची. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारची बी असायची. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखी काढी. रेषा सरळ असायच्या. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायचीच. मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेळाव्यास ती लावायची. आगीन पासोड्यांचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवायची असतात व दुसऱ्या बाजूच्या माणसाने येऊन कोण कोण लपवली आहेत त्यांची नावं सांगायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंदी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली तर ती खेळवायची हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावीत या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरवले होते. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडताच आजीला खऱ्यांकडून बोलवणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावीत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे
व पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार? आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार येथे भाजणी कशी होईल? मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा? वाव ग वा, म्हणे भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस? आजी मोठ्याने बोलली. आईलाही छेव आला. संतापलीस ती. म्हणे ओढवत नाही. तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे. घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना, म्हणून येथे हात लावित नाही तर शपथ. येथे काम कराल तर बाटाल जशा. येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी आई ग बाई ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे काढणार व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल. ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग. हो, करणार लोकांकडे काम. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला यशोदे असे बोलत जाऊ नकोस. ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही कोणी लोक. जशी तुम्ही तशीच खराकडचीही. ढोंगी कोणाला ग म्हणतेस? हा, ढोंगी असेल नव्हते बाई अशी कोणाचं मी ऐकून घेतलं बोलणं. फारच शेफारलीस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले उद्या करून भाजणी म्हणून? मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपल्या तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंड कशी पाडता येते तुम्हाला? आम्ही मेले मरमर मरावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का? आई म्हणाली. मी का हात लावित नाही? शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात खऱ्यांकडे. हो, तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापले होय? बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करायचे नाही. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते ताज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जपलेले विष ओकून बाहेर पडे. घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळे येत ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली, बोलीनाशी झाली. आजीने थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल ते काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला काय माझा हेवा? मला लोक बोलवतात तर तुला काम असतं? आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो. बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्याने मी अगदीच वेंगळले आहे. मला नाही राहता मग सुमार. भान जणू मी विसरतेस. मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे? चुकले हो. जगून काय करायचे? असे अभद्र का ग बोलतेस? तुझी पोरे बाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलांबाळांसाठी लग्न होऊ देत, सुना घरात येऊ देत. वेडे विभद्रे नको बोलू बाई. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते. आजी म्हणाली. तुम्ही जा खऱ्यांकडे. येते म्हणून कळवले आहेत तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळणे नाही की झाले. तुम्हाला आज चहा देते करून, म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार. आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असेल, कोणाला दम लागला
आत्ता आई करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशोदे, रागावू बिगावू नकोस, मनात धरू नकोस. तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या, मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा, आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चुका कोण करीत नाहीत. निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जन्ममाऊलीसमोर जावायचे आहे. चुका हे मानवांचे भूषण व क्षमा हे देवांचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घेई. चुका करताच ती ऐट मिरवीत नसे.